आयुष्यामध्ये तुम्हाला शांती जर पाहिजे असेल ना, सुखाची अनुभूती घ्यायची असेल, भलेही ती काही क्षणिक असेल, कुठल्याही मंदिरामध्ये जा. मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवंताचं या ठिकाणी दर्शन घ्या. गाभाऱ्यामध्ये जाऊन बसा. भगवंताच्या डोळे झाकावं. ज्ञान मुद्रेमध्ये बसावं. ही आहे ज्ञान मुद्रा. हे अशी ज्ञानेश्वर महाराज जसं अवस्थेमध्ये, समाधी अवस्थेमध्ये बसलेले आहेत, ज्ञान मुद्रेमध्ये बसावं. भगवंताच्या चरणामध्ये आपल्या मनाला अर्पण करा. 5 मिनिट 10 मिनिट जे काही शक्य होईल. इतकं शांत वाटेल ना, इतकं शांती तुमच्या मनाला लाभेल. जगामध्ये सुख शोधत फिरत आहात, इथं सुख लाभेल का, तिथं सुख लाभेल का? भगवंताच्या चरणामध्ये सुख आहे हो. सनातन धर्म इतका महान का आहे? ज्या ठिकाणी विज्ञान संपत का, तिथून आमचा सनातन धर्म सुरू होतो. संपत हो विज्ञान. ह्या आत्मानुभवाच्या ह्या ज्या गोष्टी आहेत, नाही कळल्या हो विज्ञानाला, अजून नाही कळल्या. नामधारणेच्या बळावरती हजारो वर्ष तपस्वी हिमालयामध्ये जिवंत आहे. विज्ञान नाही शोध लावू शकलो या गोष्टीचा, नाही लावता येणार. इतका महान आहे आपला धर्म. धर्म जपा. आणि मग शांती पाहिजे असेल, एकांतामध्ये जाऊन भगवंताचं ध्यान करावं. 5 मिनिट ध्यान. ते नामदेवराय सांगत आहेत. ज्ञानेश्वर महाराजांना आपल्या कथेकडे वळूया. आणि अपार सुख विश्रांती आहे म्हणले. कोणासी न घडीची कल्पांती, मनात विचारून संत उपपत्ती चित्ती असो द्या. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, योगी बैसले वज्रासने विरक्तपणे ही वर्तते जनी परिणाम यायसा पाहता नयने त्रिभुवनी ही दिसेना. नामदेव महाराजांसारखा या त्रिभुवनामध्ये मला कोणी दिसत नाही, ज्ञानदेवांनी सांगितलं. आणि दोघांचा सुख संवाद संपत असताना पुढे गाव आलं. गाव तीर्थक्षेत्र कोणतं आहे या परी संवाद नित्य मार्गी करिता स्वानंदपुरीतो हस्तनपुरा अकस्मात तीर्थे करीत पातले. हस्तिनापुराच्या क्षेत्रामध्ये आलेले आहेत ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज दोघे आले. गावातल्या लोकांना कळालं ज्ञानेश्वर महाराज आलेले आहेत, नामदेव महाराज आलेले आहेत. सगळ्यांनी या ठिकाणी भगवे ध्वज घेऊन, पताका घेऊन, दिंड्या, हातामध्ये पुष्पहार, माळा सगळे घेऊन ज्ञानेश्वर महाराजाकडे, नामदेव महाराजाकडे गेलेले आहेत. नगरामध्ये संत आलेले आहेत. संतांचं स्वागत करण्यासाठी जावं. संतांचा सहवास लाभतो, संतांचं या ठिकाणी संगती लाभते. सगळेच्या सगळे ज्ञानेश्वर महाराजांना, नामदेवरायांना भेटण्यासाठी आलेले आहेत. भक्तीचा जय घोष सुरू आहे. रामकृष्ण हरीचा घोष सुरू आहे, जय घोष. नगरामध्ये आनंदाचं वातावरण सुरू झालं. रात्री दोघांचा पाहुणचार झाला. सुंदर या ठिकाणी हरिकीर्तन मांडलं. बघता ही बातमी सगळ्या नगरामध्ये पोहोचली. आणि 2 संत आलेले आहेत. आणि त्या संताचा या ठिकाणी सगळीकडे वाहवा सुरू आहे. अविंध राजा होता त्या नगरीचा, मुस्लिम शासन करता असणारा. त्याच्या मनामध्ये हिंदू धर्माविषयी द्वेष होता. हिंदू धर्माविषयी द्वेष बाळगणारा राजा. त्याच्या कानावरती ज्यावेळी कीर्ती आली, 2 संत आलेले आहेत आणि त्यांची वाहवा सगळं नगर करत आहे. रागाला मनामध्ये, माझ्या राज्यामध्ये त्याच्या कीर्तीचा महिमान करतात. कोण आहेत ते संत? गर्विष्ठपणा बाळगून कोण आहे, कुठे आहेत ते? ज्यावेळी या दोघांचा समाचार त्याच्या कानावरती आला, नामदेवरायांचं कीर्तन सुरू होतं. कीर्तनामध्ये नामाचा जय घोष सुरू होता. भगवंताच्या नामाचा जय घोष सुरू असताना भर कीर्तनामध्ये ज्ञानेश्वर महाराज बसलेले आहेत. नामदेव महाराज कीर्तन करत आहेत. आणि कीर्तन करत असताना तो अविंद राजा आला. इकडे बघा, कीर्तनाचा जय घोष सुरू आहे. भगवंताच्या नामाचा जय जयकार सगळीकडे सुरू आहे. रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
हरी जय जय राम. कीर्तन रंगामध्ये सुरू आहे, जोरदार कीर्तन चालू आहे, प्रमाण देत आहेत. आणि अशा या भव्य आणि दिव्य भगवंताच्या सुख सोहळ्यामध्ये तो अविंद राजा आला. मुस्लिम शासन करता होता आला आणि भर कीर्तनामध्ये कीर्तन थांबवलं. हे म्हणले, थांब भ्रष्टा, काय कीर्तन गात आहेस, काय गायन करत आहेस, खोटारडा आहेस तू, पापिष्टा. म्हणे नामयाची हरिकथा सुपर जाऊन पाहूयात, प्रचित नाही तरी तत्वता पाकाला मता म्हणावे. तव तेथे अविंद केले काय, कीर्तन रंगी बदिली गाय, नामदेवासी बोलिला काय, गातोसी काय कुफराना. नास्तिका, कुभांड कोरा, काय गातोस, पाखंड, आरडमुख म्हणले सर. आणि नामदेवरायांचं कीर्तन सुरू असताना भर कीर्तनामध्ये एका गायीला आणलं आणि गायीचं या ठिकाणी मस्तक छेदलं. अविंद राजा पापी निष्ठुर गायीचं शिरछेद केला आणि गायीचं मस्तक या ठिकाणी कापून त्या ठिकाणी टाकलं. गाय वधली, चहूकडे रक्तबंबाळ वातावरण झालं, सगळीकडे रक्त पसरलेलं आहे. आणि तो राजा नामदेवरायांना म्हणतो, तू जर खरा असेल, तुझा पांडुरंग जर खरा असेल, तर या गायीला जिवंत करून दाखव. सांग किती दिवसात गाय जिवंत करतोस. गाय तडफड तडफड करत मरणाच्या दारामध्ये गाय आहे. सगळीकडे रक्ताचा पूर झालेला आहे. सगळे आश्चर्यचकित होऊन पाहत आहेत. अविंद राजा, हिंदू धर्म विरोधी राजाने गायीचा वध केला त्या कीर्तनामध्ये. नामदेवरायाला नाही नाही ते बोलले, तुझा देव खरा असेल, तुझा भगवंत खरा असेल, या गायीला जिवंत करून दाखव. सांग किती दिवसात गाय जिवंत करतोस. नामदेवराय आपल्या डोळ्यांनी पाहत आहे, ज्ञानेश्वर महाराज डोळ्यांनी पाहत आहे. प्रसंग पहा, काय करावं नामदेवाला सुचत नाही. काय करावं ज्ञानेश्वर महाराजांना सुचायला तयार नाही. सगळेच्या सगळे गहिवरून पाहत आहेत. सगळ्यांना मनामध्ये दुःख वाटलं. काही जणांनी मुठी आवळल्या. एका क्षणार्धामध्ये या राजाचा वध करावा असं बऱ्याच जणांना वाटलं. पण काय करते, शासन त्या राजाचं होतं. राजाच्या विरोधामध्ये जाण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. बऱ्याच जणांना राग आला. एका क्षणार्धामध्ये याचा वध करावा वाटलं, परंतु कोणाचं काही चाललं नाही. राजा होता, राजा पुढे कोणाचं काय चाललं. आणि नामदेवरायांनी राजाला सांगितलं, 4 दिवस लागतील, 4 दिवसामध्ये मी ही गाय जिवंत करतो. नामदेवरायांनी सांगितलं. सगळं रंगामध्ये असलेलं कीर्तन मोडलं. हो, रंगामध्ये असलेलं कीर्तन मोडलं त्या राजाने आणि बेरंग झाला. ग्रंथकर्त्यांनी सांगितलं, एखादा घरामध्ये आनंदाचा क्षण सुरू आहे, लग्नाचा मुहूर्त आहे, सगळे या ठिकाणी ठरलेलं आहे, आनंदाचं वातावरण आहे. घरामध्ये चहूकडे आनंदाचं वातावरण असताना सगळीकडे लग्नाचा जयघोष आहे. नवरीला सुंदर सुंदर वस्त्र आणलेले आहेत, दागदागिने आणलेले आहेत, आनंद वातावरण आहे. आणि त्या घरामध्ये कोणीतरी मरण पावावं. आनंद कळा असणारी सगळी शोक कळेमध्ये बदलून जावी, त्याप्रमाणे वातावरण झालं. हो, रंगामध्ये भगवंताचं कीर्तन सुरू होतं, आनंदामध्ये भक्तीचा सोहळा सुरू होता. आणि या कीर्तनामध्ये या अविंद राजाने सगळ्या कीर्तनाचा रंग बेरंग करून टाकला. नामदेवरायाची परीक्षा होती. दुःख वाटलं नामदेवाला, दुःख वाटलं मनामध्ये. आणि नामदेवराय म्हणतात कसे, भगवंताला आठवतात, भगवंताला देवाचा धावा करतात नामदेवराय. जय दिन दयाळा पतित पावना भक्त वत्सला करुणा घना अंतर साक्ष
भक्त भूषणा गोविंदा गोविंदा जय विधी जनकापयोगिवासा सगुण स्वरूपा ऋषिकेशा पुंडलिक वरदा पंढरीशा जया विनाश जगद्गुरो जय राघवेश रावणांतकानंदनंदना कंस छेदका गौ कौरवाभिमान दाळका पांडव रक्षका श्रीकृष्ण जय गुण समुद्रानंद घन द्रौपदी लज्जा निवारण रुक्मिणी कांता कमललोचना भक्त भूषणा पांडुरंगा ऐसा नामा प्रेम भरित कीर्तना माझी शोकरित कंठ झाला सद्गदित पडती अश्रुपात नेत्रातुनी श्रवणाशी आणि विश्वजन तेही तैसेची करीती रुदन एक दिवस पर्यंत जाण बैसले होते ते ठाई. कीर्तनाचा सगळा बेरंग होऊन गेला. नामदेव महाराजांच्या डोळ्यामधून अश्रू येत आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या डोळ्यामधून अश्रू येत आहेत. देवा कुठं आहेस देवा? भगवंता भक्तवत्सला दीनदयाळा करुणा करा. भक्ताच्या संकटाला धावून येणाऱ्या देवा कुठं आहेस तू? कुठं आहेस? कुठं आहेस? आणि भगवंताचा आठव केला. भगवंत आले नाही तो आले नाही देव. नामदेवराय मनामधून हाक मारत आहेत. एक दिवस सगळे नर नारी रडत पाहत आहेत. कीर्तनाच्या त्या वातावरणामध्ये गायीचा शिरछेद करून काय टाकून दिलेली आहे. कीर्तनाचा बेरंग झाला. सगळे नरनारी रडत आहेत. दुसरा दिवस उजाडला आणि दिवस उजाडल्यानंतर सगळे जे नरनारी होते काहीच राहिले त्या ठिकाणी शिल्लक. आणि बाकी सगळेच्या सगळे सोडून गेले. कसं सोडून गेले हो? ज्यावेळी एखादा राजा युद्धामध्ये धारातीर्थी होऊन पडावा आणि त्याची सेना त्याला सोडून पळून जावं तसं त्या ठिकाणी झालं. 3 दिवसापर्यंत अशीच ज्ञानदेवांची नामदेवांची कळा भगवंताचा धावा करत आहे रात्रंदिवस. राजाने तर सांगितलं होतं काय जिवंत केलास तर ठीक, नाहीतर तुझा सुद्धा मी वध करून टाकीन. पाखंडा, गाईला जिवंत केलास तर तुझा देव खराय मानू, तुझा सुद्धा वध करू, स्पष्ट सांगितलेलं होतं. स्वतःच्या जीवाची पर्वा नव्हती, परंतु माझा पांडुरंग कुठे गेलाय? 3 दिवस उलटून गेली. देवा कुठे आहेस? देवा तू कुठे आहेस? देवा का या नाम्याची तुला आज आठवण येत नाहीये? देवा कुठे आहेस भगवंता? गौतमी मस्तक मांडीवरी घेऊन नामा रुदन करी म्हणे पंढरीनाथा श्रीहरी पाव सत्वरी मजाता. देवा पांडुरंगा की रुक्मिणी जवळी झाला सी निद्रित म्हणून उशीर लागला बहुत की
प्रेमळ भक्ताच्या कीर्तनात श्रवण करीत बैसलासी की योगियाचे ध्यानी गुंतलासी चक्रपाणी की अनेक संकट घातले कोणी तेथे गुंतोनी राहिलासी. देवा कुठायस देवा, तू कुठायस? 3 दिवस उलटून गेले, तिसऱ्या दिवसाची रात्र झाली. देवा हा नाम्या तुझा भक्त तुला आठवीत आहे, आळवीत आहे. कुठायस माधवा? रुक्मिणी जवळ निद्रित झालास का? कुण्या भक्ताच्या ध्यानामध्ये बसलास का? देवा तुझ्यावरच कोणतं मोठं संकट आलं का? कोणता एखादी श्रीमंत भक्त आलाय, तुझी पूजा अर्चा करत आहे, तुला नाना प्रकारचे वस्त्रभूषण अर्पण करत आहेत. त्या वस्त्रभूषणाला, त्या द्रव्याला भाळलास देवा? काय येत नाहीस देवा? कुठायस? कुठायस? काय झालं देवा? का कुण्या योग्याच्या ध्यानामध्ये बसलास का? पंढरीला भक्त आलेले आहेत एवढे मोठे म्हणून देवा तुला उशीर लागला? 4 दिवस पर्यंत अहोरात्र नामदेव धावा करत आहेत. धरणी शिंपली समस्त अश्रुपाते करुणी, डोळ्यामधून अश्रूच्या धारा येत आहेत. धरणी सगळी शिंपली हो अश्रू. इतकी दुःखावस्था नामदेवरायांची झालेली आहे. भगवंताला आठवलं, भगवंत यायला तयार नाही. काय झालं देवा? आणि 4था दिवस उजाडला आणि 4थ्या दिवशी मग भगवंत आले. आणि भगवंत आल्यावर नामदेवरायांच्या डोळ्यामधून या ठिकाणी अश्रुधारा येत आहेत. नामदेवरायांचे डोळे पुसले आणि भगवंत म्हणत आहेत, नामा मी आलो आहे. आणि भगवंतांनी या ठिकाणी एका क्षणार्धामध्ये कृपेचा स्पर्श गायीवरती केल्याबरोबर गाय जिवंत झाली. नामदेवराय काही नरनारी त्या ठिकाणी उपस्थित होते. सगळ्याला आनंद झाला. आणि मग नामदेवराय रडत आहेत. भगवंताचा राग आला होता. देवा का उशीर लावला इतका? हा नाम्या 4 दिवस झालं तुझी वाट पाहत आहे देवा. 4 दिवस का आला नाहीस देवा? का आला नाहीस? त्यावेळी देवानी सांगितलं, नामा चूक तुझी आहे. एका क्षणार्धामध्ये मी या गाईला आत्ताच उठवतो म्हणला असतास, एका क्षणार्धामध्ये मी आलो असतो. परंतु तू स्वतः अनवाहिली राहिली की 4 दिवसामध्ये मी उठवेल. 4 दिवस उगच तू म्हटलास आणि मला यायला तुझ्या वचनाने मी बांधलो गेलेला आहे. क्षणार्धामध्ये उठवतो म्हणला असतास तर मी क्षणार्धामध्ये मी धावून आलो असतो. तो वचन वाहिलं होतस. त्यामुळं मला यायला उशीर झाला नाही. तुझ्या वचन पूर्तीसाठी मी 4थ्या दिवशी आलो. आणि देवानी म्हटलं, देव म्हणे रे नामया तुझी प्रतिज्ञा केली वाया. 4 दिवस लागते म्हणून या व्यर्थ कासया बोलीला असतीस. आणि तुझ्या प्रतिज्ञेमुळं आलेलो आहे. आणि मग गाय आल्यानंतर ऐसे कौतुक देखोनी त्वरित. राजा सुद्धा त्या ठिकाणी आलेला होता कौतुक पाहायला. रायास लोक सांगती मात नवल ऐकून अति अद्भुत विंधते पातला. कापून टाकिले गाईचे शिरती उठविली देखोनी गपवर. नामदेवाचे नमस्कार घाली सचार ते समयी. आणि धन्य नामदेवराय खरंच धन्य आहेत वाटलं. आणि तो अविंद राजा, दुष्ट राजा या ठिकाणी आला. नामदेवरायाच्या चरणावरती दृढ लोटांगण घातलं. चुकलं माझं. मी तुमचा जो पवित्र धर्म आहे या धर्मावरती अविश्वास केला. खरंच भगवंत तुम्हाला सहाय्य आहे. खरंच तुम्ही धन्य आहात. सगळ्यांनी भगवंताच्या नामाचा गोड असा जय जयकार केला. आणि भगवंताच्या नामाचा जय घोष गगनामध्ये घुमू लागला. आणि श्रोत्यांनी सगळ्या भगवंताचा जय जयकार करून, जय घोष करून या ठिकाणी कीर्तन या ठिकाणी त्या ठिकाणी संपविलं. आरती झाली. आरती झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटला. भगवंताच्या भक्तीचा इतका प्रभाव आहे.
आणि 10वा भक्ती विजयाचा अध्याय या ठिकाणी संपलेला आहे. आणि तुम्ही अवधान दिदले सांग, तरी कथेस येईल अद्भुत रंग. मग प्रसन्न होऊनी पांडुरंग, करील भवभंग दासाचा. तुम्हा श्रोत्यांनी चित्त देऊन ही कथा ऐकली. मी खरंच धन्य झालो. ग्रंथकर्ते सांगत आहेत, जो दीनदयाळ रुक्मिणीकांत पुढे वदविल ग्रंथार्थ महिपती त्याचा मुद्रांकित निरूप सांगे श्रुतया. स्वस्ती श्री भक्त विजय ग्रंथ ऐकता तुष्टेल जगन्नाथ. प्रेमळ ऐका भाविक भक्त दशमाध्याय रसाळ. स्वस्ती श्री भक्त विजय ग्रंथ. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री रुक्मिणी पांडुरंगार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. कुंडली कवरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खांची व्यंकटे सांडो तया सत्कर्म विरती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जीवांशील तो ते लाहो. प्राणी जात वर्षात सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मान द्याळी. अनवरत भूमंडळी भेटो तया होता. चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे आलांछन. मार्तंड जे तापहीन. ते सर्व आहे सदा सज्जन. स्वैरे होतो किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होवोनी तिहे लोके. भजिजो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये. द्रष्टा दृष्टी विजयी होवावे जे. तेथ म्हणे श्री विश्वेश्वरा. आहोईल दान पसाव. हिने बरे ज्ञान देव. सुखिया झाला. सुखिया झाला. सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. रामकृष्ण हरी. आजच्या कथेचा या ठिकाणी भावार्थ संपलेला आहे. नामदेवरायांचं ज्ञानदेवांचं चरित्र या अध्यायामध्ये संपलेलं आहे. उद्याच्या अध्यायामध्ये संत कबीरदास महाराजांच्या आयुष्यातला एक असा प्रसंग आहे की जो ऐकल्यानंतर तुम्हाला नवल वाटेल. तो प्रसंग उद्याच्या अध्यायामध्ये आपण श्रवण करूया. भगवंताची गोड अशी कथा ऐकली. निश्चित श्रवणाचं जे फळ आहे, पुण्य आहे, ते तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. भगवंताची कथा सर्व भाविकापर्यंत पोहोचवा. ज्यांना कथेची आवड आहे, पांडुरंगाच्या प्रेरणेने सगळा हा आपल्या ग्रंथाचा ठेवा सोशल मीडियावरती अवेलेबल करून देत आहोत. घरी तर कथा सुरू आहेच, परंतु तुम्हा सगळ्या श्रोत्यांना या कथेचा लाभ व्हावा
यासाठी ऑनलाईन सुद्धा ही कथा आपण सोशल मीडियावर पाठवत आहोत. जे कथेचे गोडी असणारे आहेत त्यांच्यापर्यंत कथा पोहोचवा. आपल्या अध्यायाला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बोलण्याच्या ओघामधून काही शब्द चुकलेले असतील ते शब्द माझे मला परत द्या. उदार अंतःकरणाने माफ करा. जे चांगले वाटतील शब्द ते तुमच्यापर्यंत ठेवून घ्या आणि असंच भगवंताच्या कथेचा आनंद घेत राहा. रामकृष्ण हरी. आदेश.